नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता विविध कोर्सेस तसेच विविध शिक्षणक्रमांचे ॲडमिशन ऑनलाईन पद्धतीने ऑलरेडी चालू आहेत आणि MAचे जे अभ्यासक्रम आहेत, MA हिस्ट्री, MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA हिंदी, MA उर्दू, MA मराठी असे जी MAची जी ॲडमिशन आहेत त्यांचे ऑनलाईन ॲडमिशन करण्याची शेवटची तारीख आहे 31 जुलै 2024। तर 31 जुलै 2024च्या अगोदर आपल्याला ऑनलाईन ॲडमिशन करायचं आहे आणि जे प्रिंटआउट येतील ॲप्लिकेशन फॉर्मचं प्रिंटआउट आणि ऑनलाईन फीस पेमेंट केलेली पावती आणि जी डॉक्युमेंट आपण अपलोड करणार आहोत ते अपलोड केलेल्या डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपी त्याच्यावर सेल्फ अटेस्टेड करून ॲप्लिकेशन फॉर्म, फीस पेमेंट रिसिप्ट आणि अपलोडेड डॉक्युमेंटची झेरॉक्स सेल्फ अटेस्ट केलेली असे तिन्ही डॉक्युमेंट स्टडी सेंटर कॉलेजला लवकर जाऊन ऑफलाईन पद्धतीने जमा करायचं आहे। आधी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, नीट ऐकून घ्यायचं आहे। आधी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, सगळं ऑनलाईन करायचं आहे आणि त्याचे प्रिंटआउट काढून डॉक्युमेंट जोडून ऑफलाईन पद्धतीने स्टडी सेंटर कॉलेजला जाऊन जमा करायचे आहे आणि स्टडी सेंटर कॉलेजच्या सरांना सांगायचं की आमचं ॲप्लिकेशन लवकरात लवकर अप्रूव्ह करा, कारण स्टडी सेंटरवाल्यांनी तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ड केल्याशिवाय तुमचा फॉर्म सक्सेसफुल झाला असं म्हणता येणार नाही। आणि अप्रूव्ड झाले का नाही तुम्हाला हे तुमच्या जिथं तुम्ही ॲडमिशन केले त्या वेबसाईटवर तेथेच तुमचा युजर नेम म्हणजे PRA नंबर आणि तुमचा पासवर्ड टाकून तुमच्या प्रोफाईलमध्ये स्टेटसमध्ये अप्रूव्ड म्हणून दाखवतं। मग अप्रूव्ड म्हणून दाखवल्यानंतर तुम्ही निश्चिंत असू शकता, निश्चिंत राहू शकता। ओके, ठीक आहे। ऑनलाईन ॲप्लिकेशन करणे आणि स्टडी सेंटर कॉलेजला जाऊन सबमिट करणे डॉक्युमेंट फक्त झेरॉक्स सबमिट करायचे, कोणतेही डॉक्युमेंट ओरिजिनल सबमिट करायचं नाही। डॉक्युमेंट अपलोड करताना मात्र शक्यतोवर ओरिजिनल डॉक्युमेंटच अपलोड करायचे आहेत, परंतु जमा करताना स्टडी सेंटरला झेरॉक्स डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून जमा करायचं आहे। मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा स्वतःचाच द्यायचा आहे, ध्यानात ठेवायचं आहे। मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा स्वतःचाच द्यायचा आहे। एखाद्या वेळेस तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरणं होत नसेल आणि तुम्ही स्टडी सेंटर कॉलेजला तुमचे डॉक्युमेंट दिले असतील आणि स्टडी सेंटर कॉलेजला ऑनलाईन भरायला सांगितले असतील तरीसुद्धा तुम्ही स्टडी सेंटरला सांगताना ॲडमिशन करताना माझाच मोबाईल नंबर आणि माझाच ईमेल ID टाका म्हणून सांगायची आठवण ही विसरायचं नाही। ओके, ठीक आहे। तर आपण शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विविध शिक्षणक्रमाचे ॲडमिशन चालू आहे। तर विविध शिक्षणक्रमाचे आपण माहिती पुस्तिका, प्रॉस्पेक्टस, इन्फॉर्मेशन ब्राउचर हे तिन्ही एकाचेच नाव आहेत माहिती पुस्तिकेचे। तर हे प्रॉस्पेक्टसवर आपण व्हिडिओ बनवत आलेलो आहेत। आतापर्यंत आपण 8 व्हिडिओ बनवलेले आहेत, जवळपास 8 बनवलेले आहेत। आता ही 9वा व्हिडिओ आहे, म्हणजे 8 शिक्षणक्रमांचे व्हिडिओ आपण ऑलरेडी बनवले आहेत। 9वं शिक्षणक्रम आहे, कोर्स आहे। मग तुम्हाला सोपं जावं सगळे शिक्षणक्रमाचे प्रॉस्पेक्टस पाहण्यासाठी म्हणून आपल्या या चॅनलवरती प्लेलिस्ट ऑप्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला YCMU 2024-25 प्रॉस्पेक्टस ही एक तुम्हाला फोल्डर दिसेल प्लेलिस्टमध्ये। मग त्या फोल्डरवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध शिक्षणक्रमांच्या प्रॉस्पेक्टसवर बनवलेले व्हिडिओ तिथे एकाच ठिकाणी पाहता येतील। आणि जर तुम्ही ती प्लेलिस्टमध्ये जायला गेलो तरी तुम्हाला नॉर्मल दररोजचे जसे तुम्ही व्हिडिओ पाहता तसे तर तुम्हाला तारखेप्रमाणे पाहता येईल, बस शोधावं लागेल तुम्हाला। 8 जी कोर्सेसवर मी बनवलेले आहेत व्हिडिओ ती आता विखुरलेले असतील। आज एक बनवलेला आहे थोड्या वेळापूर्वी, त्याच्या अगोदर 2-3 दिवसापूर्वी बनवलेला आहे। मग प्लेलिस्टमध्ये गेलो, चॅनलवर यायचं, प्लेलिस्टवर गेले की YCMU 2024-25 प्रॉस्पेक्टसवर गेले की एकाच ठिकाणी सगळे प्रॉस्पेक्टस पाहायला मिळतील। ठीक आहे, पुढे मित्रांनो, तर आता आपण जी व्हिडिओ बनवत आहोत तो शैक्षणिक वर्ष 2024-25 ॲडमिशनकरिता प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिकेचा व्हिडिओ आहे। ही माहिती पुस्तिका कशाची आहे तर लोकप्रशासन, MA लोकप्रशासन, त्याला इंग्रजीतून म्हणतो आपण MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन। प्रोग्राम कोड आहे M58 आणि याची विद्याशाखा आहे मानवी विद्या व सामाजिक शास्त्र विद्याशाखा, म्हणजेच ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्सेस स्टडीज फॅकल्टी। पुढे NEP 2020 नुसार ही कोर्स चालू आहे।
आणि हा कोर्स गेल्या वर्षीपासून चालू झालेला आहे. ठीक आहे. आता ह्या माहिती पुस्तिकेमध्ये फर्स्ट इयर आणि सेकंड इयर, फर्स्ट इयर म्हणजे नवीन विद्यार्थ्यांसाठी बी आहे आणि सेकंड इयर म्हणजे गेल्या वर्षी 2023-24ला ज्यांचं फर्स्ट इयर ॲडमिशन होतं त्यांच्यासाठी सुद्धा हीच माहिती पुस्तिका आहे. चला, विद्यापीठ गीत आहे ही, फास्टमध्ये घेऊया व्हिडिओ मोठा होऊ नये म्हणून. ओके, चला. ही विविध अनुक्रमणिका आहे, अनुक्रमणिका पण पाहून घ्या, उद्दिष्टे पाहून घ्या, विद्याशाखेचा परिचय पाहून घ्या. हे खूप छान असतं, आपण वाचत नाही. काय करावं ताई, अवघड आहे म्हणजे वाचत नाही आपण. ही अध्ययन पद्धती किती छान आहे. आणि प्रॉस्पेक्टस संपूर्ण वाचल्याशिवाय कृपया फॉर्म भरू नका. आधी पूर्ण प्रॉस्पेक्टस वाचून घ्या. प्रॉस्पेक्टस डाउनलोड करण्यासाठी विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट आहे ycmo.digitaluniversity.ac. ह्या वेबसाईटवर जायचं. होम पेजवर आल्यानंतर वरच्या साईडला ॲडमिशन म्हणून एक टॅब दिसेल, ॲडमिशनवर क्लिक करायचं. ॲडमिशनवर क्लिक केल्यानंतर जी पेज ओपन होतं त्याच्यामध्ये डाव्या हाताला सर्वात वरी प्रॉस्पेक्टस 2024-25 इयर म्हणून ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर विविध 2024-25 ॲडमिशनसाठी अवेलेबल असलेले प्रॉस्पेक्टस दिसतील. त्याच्यामध्ये MA इकॉनॉमिक्सची जर पाहायची असेल तर MA इकॉनॉमिक्स कुठं आहे पाहायचं आणि त्याच्या पुढे क्लिक हिअर म्हणून ऑप्शन दिसतं लाल अक्षरात, त्या क्लिक हिअरवर क्लिक करायचं आणि PDF फॉर्मॅटमध्ये प्रॉस्पेक्टस माहिती पुस्तिका डाउनलोड करून घ्यायची. त्याचं वाचन करायचं व्यवस्थित. काही अडचण आली तर मला कमेंट करायचं आणि शंकाचं समाधान विचारायचं. मी तुम्हाला शंकेचं समाधान परत कमेंट करून तुम्हाला त्याचं उत्तर देईल. ओके, तर प्रॉस्पेक्टस पूर्ण वाचूनच फॉर्म भरायचा. एकाच प्रॉस्पेक्टसमध्ये सगळी माहिती दिलेली आहे. पुढे अध्ययन साहित्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पदव्युत्तर पदवी शिक्षण क्रमाचे अध्ययन साहित्य देशातील नामवंत तज्ज्ञांच्या सहभागातून विकसित करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांनी ycmo.digitaluniversity.ac आणि www.ycmo.ac.in संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध असलेली सदर पुस्तके अभ्यासावीत. ठीक आहे. तर आता डिजिटलायझेशन मोठ्या प्रमाणात होत असल्यानं युनिव्हर्सिटीनं काय म्हणलेलं आहे, तुम्ही ऑनलाईन ॲडमिशन घ्यायचं आहे आणि स्टडी सेंटरला अवेलेबल असतील बुक तर घ्यायचं, नसेल तर विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर ई-बुक्स म्हणून टॅब दिलेला आहे वरी, त्या ई-बुक्सवर क्लिक करून तुमचा कोर्स कुठं आहे पाहून त्याला क्लिक करून तुम्ही ऑनलाईन डाउनलोड करू शकता. पूर्ण पुस्तके ऑनलाईन डाउनलोड करू शकता, ऑनलाईन अवेलेबल आहेत आणि अभ्यास चालू करू शकता. हार्ड कॉपी तुम्हाला ह्याच्यातून मिळेल स्टडी सेंटर कॉलेजमधून, पण ती UGपर्यंत वाट बघायचं नाही. सेमिस्टर पॅटर्नची एक्झाम असल्यामुळं बराचसा वेळ वाया जातो ॲडमिशन करण्यामध्ये, पुस्तकं येण्याची वाट बघण्यामध्ये. मग उरतो किती, 2 महिने उरतात. सेमिस्टरची एक्झाम असल्यामुळे दिवाळीनंतर एक्झाम होती. मग आपल्याला ती पुस्तकं, एवढे मोठी पुस्तकं आहेत MAची, MA इकॉनॉमिक्सची पुस्तकं खूप मोठी आहेत, त्याच्यामुळे ती पुस्तकं वाचणंसुद्धा होणार नाही 2 महिन्यामध्ये. मग टक्केवारी कुठून मिळणार आहे आपल्याला? आता कॉपी तर मुक्त होणार आहे. आता पूर्ण स्ट्रिक्ट ॲक्शन घेण्यात येत आहे कॉपीबद्दल. मराठवाड्यामध्ये बघितलं मी, कित्येक विद्यार्थ्याला रेस्ट्रिकेट करून टाकले, 1 वर्ष बॅन करून टाकले त्यांना परीक्षा देण्यासाठी. 1 वर्ष त्यांना कसलीच परीक्षा देता येत नाही. काय काय विद्यार्थ्यांना ह्याच्यापेक्षा हार्ड असू शकते, दंड असू शकतो. ठीक आहे, कमीत कमी 1 वर्ष तर दंड असणारच आहे तुम्हाला. 1 वर्ष कुठलीच परीक्षा देण्यात येऊ देणार नाही जर तुम्ही कॉपी करताना सापडले तर. त्याच्यासाठी अभ्यासच करायचा आपल्याला. ठीक आहे, आपण जॉब वगैरे सांभाळून अभ्यास करतो, तरी पण आपण आता एक शिक्षण घेत आहोत, एक पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री घेतात म्हणून वेळ भेटत तसं थोडं थोडं वाचत राहावा. म्हणजे 3-4 महिन्यामध्ये तुमचं पूर्ण अभ्यासक्रम वाचन होईल. परीक्षेमध्ये तुम्हाला मुद्दे बी पाठ करून गेलो तर लिहिता येईल काही. ठीक आहे. दृकश्राव्य साधनसाठी यूट्यूबवर चॅनल आहे YCMचं, त्याच्यावर जाऊन पहा. शिक्षण क्रमाविषयी माहिती पाहून घ्या. सेमिस्टर पॅटर्न आहे, 1st, 2nd, 3rd, 4th 2 वर्षाचा कोर्स आहे. उद्दिष्टे पाहून घ्या. अभ्यासक्रम संरचना पाहून घ्या. आता MA इकॉनॉमिक्स फर्स्ट इयरला कोणत्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घेता येईल? सॉरी आता इकॉनॉमिक्सचा व्हिडिओ बनवल्याने इकॉनॉमिक्स ध्यानात येते. सॉरी MA लोक प्रशासन, त्यालाच इंग्रजीतून MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला फर्स्ट इयरला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे शैक्षणिक क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे? तर इथंच सांगितलेलं आहे, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ठीक आहे. कुठल्याही म्हणजे BSc असो, BCA असो, BA असो, BAमध्ये कोणताही विषय घेतलेला असो, BSc, BCA, BCS, MBBS, इंजिनिअरिंग, तुमची डिग्री कोणतीही असो, फक्त ती डिग्री पास असणं आवश्यक आहे. तुम्हाला MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, MA लोकप्रशासनला ॲडमिशन मिळेल. फक्त अडचण काय होतं
की काही प्रोफेशन जे आहेत, आता टीचिंग प्रोफेशन आहे, टीचरचं प्रोफेशन आहे. टीचरच्या प्रोफेशनमध्ये काय आहे की शक्यतोवर तुम्ही जर आता तुम्हाला MA लोकप्रशासनला ॲडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही BAला लोकप्रशासन ॲडमिशन घेतला असेल, BAला असेल कुठं सब्जेक्ट तर BAला लोकप्रशासन असेल तर असे मोस्टली लोक घेतात. म्हणजे टीचिंग प्रोफेशनमध्ये त्यांना फायदा होतो. BA केला लोकप्रशासनमध्ये एक सब्जेक्ट घेऊन किंवा 2-3 सब्जेक्ट घेतले, त्याच्यातला एक लोकप्रशासन घेतला BAला आणि पुन्हा MAला लोकप्रशासन घेतला, पुन्हा सेट दिली लोकप्रशासनामध्ये, असं करतात. काय टीचिंग प्रोफेशनमध्ये याचा फायदा होतो. तर तुमचा करिअर ऑपॉर्च्युनिटीविषयी काही तुमचा ही दृष्टिकोन ठेवून तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे. बाकी युनिव्हर्सिटीनं तर सांगितलेलं आहे की तुम्ही कुठलीही डिग्री घेऊन या, BA आणा, BCom आणा, BSc आणा, MBBS आणा, आम्ही तुम्हाला MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला ॲडमिशन देऊन टाकू. ॲडमिशन घ्यायला काही अडचण नाही, कुणालाही ॲडमिशन मिळतं कुठल्याही डिग्रीवाल्याला. पुढे शिक्षणक्रम कालावधी. आता शिक्षणक्रम कालावधी कमीत कमी 2 वर्षाचा आहे. MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला कमीत कमी 2 वर्षात पास व्हावं लागेल आणि जर तुम्ही 2 वर्षात पास होऊ शकला नाही तर ॲडमिशन घेतलेल्या वर्षापासून 4 वर्षाच्या आत तुम्हाला MA पब्लिक ॲडमिशन हा कोर्स पूर्ण पास व्हावा लागेल. पास होऊन डिग्री घ्यावी लागेल. 4 वर्षात जर तुम्ही कंप्लीट करणार गेलो तर 5व्या वर्षी तुम्हाला नव्यानं ॲडमिशन घ्यावं लागेल. सगळं तुमचं ही कदाचित रजिस्ट्रेशन तर करायला लावतील त्यांनी तुम्हाला, किंवा पूर्ण तुमचं ही डिलीट करून टाकतील प्रोफाईल आणि तुम्हाला नव्याने ॲडमिशन करायला लावतील. ठीक आहे. त्याच्यासाठी 4 वर्ष लागू द्यायची गरज नाही. 4 वर्षाच्या आतच पास होऊन जायचं आहे. आपला जॉब असला तरी आपण काय वेळोवेळी थोडा अभ्यास करून पास होऊन जायचं आहे. ठीक आहे. पुढे आता फर्स्ट इयर MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनचं पूर्ण शुल्क प्रथम वर्षाचं मध्ये युनिव्हर्सिटी फीस, स्टडी सेंटर कॉलेज फीस, तसेच फर्स्ट सेमिस्टर एक्झामिनेशन फीस, सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन फीस, सगळं शुल्क मिळून 8,436 रुपये तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे. ठीक आहे. फक्त ऑनलाईन पेमेंट करायचं आहे, ध्यानात ठेवायचं. ऑफलाईन पेमेंट नाही याच्यामध्ये. ऑनलाईनच पेमेंट करून तुम्हाला एकच पावती मिळणार आहे 8,436 रुपयाची आणि ती पावती तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करून मिळेल. 1 रुपयाही द्यायचा नाही. एका वर्षामध्ये फक्त 8,436 रुपये फर्स्ट इयरला भरायचे तुम्हाला. बाकी काही शुल्क आणि तुम्हाला काय शुल्क आहे तर दिले स्क्रीनवरही वाचून घ्या. पुढे शिष्यवृत्ती बी तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही शिष्यवृत्ती पाहिजे असेल तर समाज कल्याणच्या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि काय डिटेल आहेत आवश्यक ती टाकून शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. जर तुम्ही ठीक आहे. पुढे माहिती आहे. पुढे आता सेमिस्टर फर्स्टचे पेपर्स आहेत, कंपल्सरी पेपर्स, तर तुम्हाला त्याला टीका ऑलरेडी टीका असेल. मग तुम्हाला जे इलेक्टिव्ह पेपर आहेत वैकल्पिक 1 वैकल्पिक 2 त्याला म्हणतो आपण ऑप्शनल म्हणतो. तर ऑप्शनल जी पेपर आहेत ती तुम्ही ऑप्शनल पेपरची निवड करताना तुम्हाला ज्या स्टडी सेंटर कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या स्टडी सेंटरच्या कोऑर्डिनेटर किंवा प्रिन्सिपल सरांना किंवा जे समंत्रक आहेत ॲडमिशन देणारे सर आहेत त्यांना फोन करून चौकशी करायची किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करायचा की सर ह्या 2 वैकल्पिक ऑप्शनल पेपरपैकी कोणता पेपर मी ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना सिलेक्ट करू. मग त्यांनी जी म्हणतील ती सिलेक्ट करा किंवा तुम्हाला जी योग्य वाटते ती पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. सरांना विचारून केला तर त्यांनी फ्युचर ऑपॉर्च्युनिटीविषयी तुम्हाला त्या पेपरचा फायदा सांगतील. ठीक आहे. बाकी कंपल्सरी आहे तर ते ऑलरेडी टिकच आहेत. सेकंड सेमिस्टरला सुद्धा अनिवार्य पेपर्स आहेत, वैकल्पिक पेपर्स आहेत, क्षेत्रीय प्रकल्प आहे. वैकल्पिक पेपरमधला एक निवडायचा आहे, तो निवडायचा आहे तुम्ही. खाली पेपरची नावं आणि त्याच्या जी पुस्तकं आहेत त्या पुस्तकांची पण नावं दिलेली आहे ती पाहून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज येईल की पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय असतं. ठीक आहे. प्रकल्पाविषयी माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आता द्वितीय वर्ष, फर्स्ट इयरचं पाहिलं आपण. द्वितीय वर्षमध्ये काय कोणाला ॲडमिशन मिळणार आहे? यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार MA लोकप्रशासन प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले सर्व विद्यार्थी. ठीक आहे. कंडिशन नंबर 1, द्वितीय वर्षात कोणाला ॲडमिशन मिळते तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातूनच NEP 2020 पॅटर्ननुसार, म्हणजेच थोडक्यामध्ये गेल्या वर्षी ज्यांनी 2023-24 या वर्षामध्ये MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलेले आहे अशा सर्वच विद्यार्थ्यांना MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन सेकंड इयरला प्रवेश मिळून जाईल. मग ते फर्स्ट इयरचे विद्यार्थी सगळ्या विषयात फेल का असणार, AT-KT असो, पास असो, काही असो, सर्वच विद्यार्थ्यांना सेकंड इयरला ॲडमिशन घेण्यासाठी पात्र आहेत. त्याच्यासाठी तुम्ही वेळ न घालता
रिझल्ट आला तर ठीक, न आला तरी तुम्ही सेकंड इयरला अगोदर पटकन ॲडमिशन घ्यायचं आहे. फीस भरल्यानंतर ॲडमिशन तुमचं कन्फर्म होऊन जाईल. ठीक आहे. आणि बाकी काही फर्स्ट इयरचे काही पेपर्स राहिले असतील तर पुन्हा रिपीटर एक्झामिनेशन फॉर्म भरून पुनर्परीक्षार्थी फॉर्म भरून थर्ड सेमिस्टरच्या पेपर रेग्युलरसोबत किंवा फोर्थ सेमिस्टरच्या रेग्युलर पेपरसोबत तुम्ही परीक्षा देऊ शकता. नंबर 2 कंडिशन, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार लोकप्रशासन विषयातील MA प्रथम वर्ष परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी. ठीक आहे. आता यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात ॲडमिशन घेतलेले सगळ्या विद्यार्थ्यांनंतर मिळालं ॲडमिशन. आता जर एखादी विद्यार्थी दुसऱ्या विद्यापीठातून केलेला असेल फर्स्ट इयर तर त्याला कंडिशन काय आहे, तर त्यानं दुसऱ्या विद्यापीठातसुद्धा NEP म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार MA लोकप्रशासन MA पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमधून फर्स्ट इयर उत्तीर्ण पाहिजे. म्हणजे थोडक्यात NEP 2020 पॅटर्ननुसार लोकप्रशासनातील फर्स्ट इयरची 5चा मार्क मिळून पाहिजे त्याच्यापाशी. मग तो फर्स्ट इयर 5चा मार्क मिळून घेऊन यायचा आणि सेकंड इयरला YCMमध्ये ॲडमिशन घेऊन टाकायचं. ओके. थर्ड कंडिशन, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार लोकप्रशासन विषयातील पदव्युत्तर पदविका उत्तीर्ण विद्यार्थी. 30 पॉईंट आहे. आता काय झालेलं आहे की NEP 2020, आता NEP 2020 कसं ओळखायचं, तर तुमचे जे आता 2023 पासून जे मोस्टली विद्यापीठात MA कोर्सेस चालू आहेत ती NEP 2020 पॅटर्ननुसार चालू आहेत. त्याच्या मार्क मेमोवर त्यांच्या ॲडमिशन फॉर्मवर NEP 2020 उल्लेख येत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लगेच ओळख येईल की आपलं ॲडमिशन NEP 2020चं आहे का नाही. मग जर तुमच्या ह्याच्यावर NEP 2020 असेल आणि तुम्ही एखाद्या विद्यापीठातून दुसऱ्या कुठल्याही विद्यापीठातून तुम्ही फर्स्ट इयर पास झाले असेल तर आता त्याला नवीन शैक्षणिक धोरणानुसार त्याला पदव्युत्तर पदविका म्हणलं जात आहे. आता म्हणजे तुम्ही 1 वर्षाचे MA पास झालं तर त्याला पदव्युत्तर पदविका म्हणतात आणि जर तुम्ही 2 वर्ष पूर्ण केलात तर त्याला पदव्युत्तर पदवी म्हणतात. आलं ध्यानात. 1 वर्षाचे NEP 2020 पॅटर्ननुसार MA कंप्लीट केलं गेल्या वर्षीपासून नवीन चालू झालेलं तर त्याला पदविका म्हणायचं. 2 वर्ष पूर्ण केलं कंप्लीट केलं तर त्याला पदवी म्हणायचं, PG म्हणायचं. ओके. तर ती शेवटचा पॉईंट तीच आहे ॲडमिशन करण्याकरता. ज्यांनी 1 वर्ष पूर्ण केलं आहे NEP नुसार दुसऱ्या विद्यापीठातून फर्स्ट इयरचं मार्क आहे त्यांच्याकडं त्यालाच पदव्युत्तर पदविकासुद्धा म्हणतात. त्यांना सेकंड इयरला ॲडमिशन मिळेल आपल्या विद्यापीठात. पुढे शिक्षणक्रम कालावधी. शिक्षणक्रम कालावधीविषयी अगोदर सांगितलं, डबल सांगायची गरज नाही. माध्यम दिलेलं आहे. आता सेकंड इयरलासुद्धा विद्यापीठ शुल्क, स्टडी सेंटर शुल्क, थर्ड सेमिस्टर शुल्क, एक्झाम शुल्क, फोर्थ सेमिस्टर एक्झाम शुल्क सगळंच मिळून पूर्ण गुत्त 8,458 रुपये भरायचं. ऑनलाईन पेमेंट करायचं. ऑनलाईन पेमेंट केलेली पावती घ्यायचं. काम फिनिश. 8,458 रुपये. डन. ओके. चला. थर्ड सेमिस्टरला कंपल्सरी सब्जेक्ट, ऑप्शनल सब्जेक्ट, संशोधन प्रकल्प. फोर्थ सेमिस्टरला कंपल्सरी सब्जेक्ट, ऑप्शनल पेपर, संशोधन प्रकल्प. विषयांची यादी, पेपरची यादी, पेपरचे नाव, पुस्तकांची नावं. पुस्तकं असतात मग पुस्तकाची नावं टाकलेली असतात त्याच्यामध्ये. मूल्यमापन प्रक्रिया बघून घ्या. अंतर्गत मूल्यमापन आणि एक अंतिम मूल्यमापन. अंतिम मूल्यमापनामध्ये युनिव्हर्सिटीची एक्झाम होते. अंतर्गत मूल्यमापनामध्ये होम असाइनमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं. होम असाइनमेंट शक्यतोवर आता ऑनलाईन अपलोड करायचं ठरवलेलं आहे. 75 मार्काची युनिव्हर्सिटी लेखी एक्झाम होणार आहे आणि 35 मार्काची ऑनलाईन होम असाइनमेंट सबमिट केली म्हणजे गृहपाठ. थोडक्यात होम असाइनमेंट सबमिशनचे 35 मार्क आहेत. ठीक आहे. ओके. आता ही सगळी माहिती चेक करून घ्या. हां सॉरी एक मिनिट इथं थोडंसं चूक झालं की 70 मार्काची एक्झाम असणार आहे लेखी परीक्षा बरं का. 70 मार्काची लेखी परीक्षा आहे आणि 30 मार्काची होम असाइनमेंट आहे. 70 मार्काची तुम्हाला लेखी परीक्षा देता येईल, त्याच्यातले मार्क घेता येईल आणि त्याच्यामध्ये 30 पैकी होम असाइनमेंटचे मार्कसुद्धा ॲड होतील. हे नवीन सिस्टीम केलेलं आहे. त्याच्यामुळे होम असाइनमेंट जर तुम्ही ऑनलाईन सबमिट करणार गेलो तर तुम्हाला 0 मार्क मिळतील. ध्यानात ठेवायचं. स्टडी सेंटरच्या हातात काही राहील नाही आता. होम असाइनमेंट तुम्हाला ऑनलाईन लिंकवर, ती मी पुन्हा सांगेन तुम्हाला होम असाइनमेंट आल्यानंतर. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं. पुन्हा तुम्हाला व्हिडिओ येईल, ध्यानात येईल. 70 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे आणि 30 मार्काची होम असाइनमेंट हाताने लिहून पूर्ण करायचं. लिहिल्यानंतर ते अपलोड करायचं आहे. अपलोड केल्यानंतर स्टडी सेंटरवाले ऑनलाईन तपासतील
आणि ऑनलाईनच गुण टाकून देतील. मग ती मार्क मोर तुम्हाला गुण येतील 30 पैकी आणि 70 मार्काची युनिव्हर्सिटी एक्झाम असेल. ठीक आहे. पुन्हा प्रोजेक्टसुद्धा असणार आहे. प्रोजेक्टची माहिती बी पाहून घ्या. ठीक आहे. ह्याच्यामध्ये पण माहिती दिलेली आहे. हो काय ते दिली आहे बघा. मी म्हणलं ना तुम्हाला. येस. संशोधन प्रकल्प आहे. आता होम असाइनमेंट ऑनलाईन कसं अपलोड करायचं ह्याच्यात सूचना दिल्या. अगोदरच दिले बरं का. किती छान दिलेलं आहे. हे वाचून घ्या. सध्या काही कामाचं नाही बरं, वाचून घ्या. ठीक आहे. फास्ट घेऊया. कुठं अपलोड करायचं का नाही डिटेल दिलेलं आहे. आणि मी आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरून ही PDF सुद्धा डाउनलोड करू शकता प्रॉस्पेक्टसची. ABCID सगळ्यांनी तयार करून घ्यायचे, कंपल्सरी आहे. ज्यांनी कोणी डिग्रीला आहे, ज्यांचं ॲडमिशन मग कोणतीही डिग्री असो त्याला कंपल्सरी करून टाकले आहे सरकारनं. जर आता भविष्यात जर पुन्हा तुम्ही जर ABCID देण्या गेलो फॉर्म भरताना, एक्झामिनेशन फॉर्म भरताना किंवा ॲडमिशन फॉर्म भरताना, तर कदाचित तुमचा रिझल्टसुद्धा रोखण्यात येईल याची शक्यता आहे. असे कठोर पाऊल उचलण्यात येतील. ABCID चांगले आहे, आपल्या फायद्याकरता आहे. तुम्ही देणं गरजेचं आहे. हे सगळं पटापट वाचून घ्या. ठीक आहे. ही व्हिडिओ खूप मोठा होईल. कामाचं तेवढं आपण सांगितलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो. ही विविध परिशिष्टे आहेत, ही वाचून घ्या. व्हिडिओचं रिझोल्यूशन जास्त करून पहा कारण हे फॉन्ट साईज खूप बारीक आहे. ओके. विविध मान्यता आहे ती. ठीक आहे. UGCची मान्यता, महाराष्ट्र सरकारची मान्यता. ठीक आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम. 31 जुलै 2024च्या अगोदर ॲडमिशन करायचं आहे, इसरायचं नाही. ठीक आहे. ऑनलाईन ॲडमिशन करायचं आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन, ऑनलाईन फीस पेमेंट, ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड आणि ते सगळं प्रिंट काढून ते ऑफलाईन स्टडी सेंटर कॉलेजला नेऊन द्यायचं आणि लवकर अप्रूव्हल करायला सांगायचे. थँक्स फॉर वॉचिंग.